भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर 5 दिवस वाहतूक मार्गात प्रशासनातर्फे बदल। आदमापूर तालुका भुदरगड येथील बाळूमामा मंदिर येथे रविवारी निढोरी गावाहून दुधाच्या घागरी घेऊन परत मिरवणूक व सोमवारी होणारी भाकणूक आणि महाप्रसाद तसेच पुढे येणाऱ्या अमावस्या यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भाविक येतात। यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे। बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेसाठी तब्बल 8 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे। हे मंदिर फोंडा निपाणी राज्य महामार्गालगत असून गारगोटे कोल्हापूर राज्यमार्ग अवघ्या 1 किलोमीटरवर आहे। त्यामुळे परिसरात अवजड वाहनांसह मोठी वर्दळ असते। यात्रेदरम्यान मुदाळतिट्टा ते निढोरी या मार्गावर भाविक पायी ये-जा करतात। तसेच पुलाखाली मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता निर्माण होते। वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 15 मार्च ते 19 मार्च सोमवार या दरम्यान वाहतूक वळवली आहे। यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तात्पुरते रहदारी नियमन लागू केले आहेत। मुरगुडहून कोल्हापूर, मुदाळतिट्टा, गारगोटी व राधानगरी कडे जाणारी वाहतूक निढोरी सोनाळी रोड, बिद्री मुदाळतिट्टा मार्गे वळवली आहे। मुदाळतिट्ट्याहून मुरगुड निपाणीकडे जाणारी वाहतूक मुदाळ सुतगिरणी मार्गे वाघापूर फाटा निढोरी मार्गे सोडण्यात येणार आहे। मुदाळतिट्टा ते निढोरी परिसर सर्व वाहनांसाठी नो पार्किंग झोन आहे। आदमापूरच्या उड्डाण पुलाखालील रस्त्यावरही सर्व वाहनांना पार्किंगसाठी बंदी केली आहे। भाविक व वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। भाविकांसाठी आदमापूर येथील भीष्मा पार्किंग उत्तर बाजू, भीष्मा पार्किंग दक्षिण बाजू, आरके इंजिनिअरिंग पार्किंग तसेच श्री बाळूमामा देवालयाची 7.5 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे। एसटी बससाठी देवालयाची 3.5 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे। यात्रेसाठी तब्बल 8 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन सज्ज असल्याचं सांगण्यात आले। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।